नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। हे कढईमध्ये मी तेल टाकलेले आहे बघा। हे जरा थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे वांग्याच्या भाजीसाठी। त्याच्यामध्ये मी हा हिंग टाकते, फोडणीसाठी हिंग टाकला। त्याच्यानंतर आलं आणि लसणाची जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकते फोडणीसाठी। ही बघा आलं लसणाची पेस्ट आहे, ही टाकते फोडणी आली। नंतर हा कढीपत्ता आहे तो टाकते आणि त्याच्यानंतर हा कांदा घेतलेला आहे तो कांदा टाकते मी त्याच्यामध्ये। ही थोडीशी मिरची पावडर टाकते मी, हे बघा मिरची पावडर टाकते आणि चवीपुरती हे आपल्याला जसं पाहिजे तसं मीठ टाकते। आणि ते चमच्याने परतून घेते छानसं। सुंदर ही भाजी होते आणि खायला पण चांगली लागते, मस्त एकदम छानपैकी भाकरी भातासोबत पण चांगली लागते, भाकरी चपाती बरोबर पण चांगली लागते। बघा कसा कलर आलेला आहे बघा फोडणीचा। कांदा मस्त तरी परतून घेतलेला आहे छान, झणझणीत फोडणी झालेली आहे कुकरमध्ये सुद्धा। त्याच्यामध्ये आता मी हळद टाकते थोडीशी। आपला हा घरचा मसाला बनवलेला आहे तो टाकते, 1 चमचा। थोडासा हा गरम मसाला टाकते, पुन्हा ढवळते। बघा कसा कलर आलेला आहे बघा, हा बघा। त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून परतून घेते। कांदा परतलेला आहे, आता टोमॅटो टाकलेला आहे, ते पण थोडंसं असं खरपूस परतून घेते मी छानसं। बघा साधी आणि सोपी भाजी आहे, सुंदर अगदी झटपट होणारी छान एकदम। त्याच्यानंतर हे वांगं टाकते त्याच्यामध्ये। आता वांगं पण ते तेलावरती परतून घेते, असं मिक्स करून घेते वांग्याच्या कापा मी थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत। विशेष म्हणजे वांगं जे मी घेतलेलं आहे त्याचं मी साल काढलेलं आहे, सोलून घेतलेलं आहे वांगं। ते सोलून घेताना त्याचा कडवटपणा असतो तो निघून जातो थोडाफार असतो तो। बघा कशी सुंदर कलर आलेला आहे भाजीला। आता हा एक मी बटाटा टाकते त्याच्यामध्ये, छोटा बटाटा घेतलेला तो पण टाकला त्याच्यामध्ये मी। हा बघा मिक्स करते आता। बघा किती सुंदर कलर आलेला आहे, झटपट अगदी काही तरी पण बनवायची अशी भाजी पटकन। आता घरात काहीच नाही आहे आणि काय बनवायचं भाजीला, त्याची वांगा बटाटा टोमॅटोची भाजी अगदी सुंदर अगदी झटपट होणारी भाजी आहे। बघा सगळी मिक्स झालेली आहे। त्याच्यामध्ये मी फक्त शिजण्यापुरती पाणी टाकते। सुंदर अगदी बघा कलर कसा आलेला आहे बघा, असा बघा कसा सुंदर कलर आलेला आहे। हा बघा शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं मी आणि झाकण लावून 2 ते 3 अशा शिट्या घ्यायच्या आहेत पटापट। बघा मैत्रिणींनो, मी 3 शिट्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे, रस्सा भाजी वांग्याची। बघा किती सुंदर रंग आलेला आहे, त्याला कलर किती आलेला आहे छानपैकी। आणि रस्सा भाजी अगदी खायला सुंदर लागते, भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर। तर मैत्रिणींनो तुम्ही पण अशी बनवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।